2 लाख कोटींचं सबसिडी बिल आपलं काय येतं? कारण आपण 80 कोटी भारतीयांना फ्री अन्न देतो. प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनेअंतर्गत. मग ह्याच सरकारचं नीती आयोग असं पण म्हणतं, की 5% पॉवर्टी रेशिओ. मग आर वी पुअर और आर वी नॉट पुअर? ह्या बजेटमध्ये आय थिंक सगळेच मान्य करतील, की काहीच ड्रामा नव्हता. म्हणजे तिरुवल्लुवरांकडून आलेलं एकही तमिळियन स्टेटमेंट नसावं, इतकं ड्रामारहित बजेट होतं. एखादं काहीतरी शेरोशायरीच करावी. पण मला असं वाटतं बरं का, की हाच ड्रामा होता, की देअर वॉज नो ड्रामा. थँक यू व्हेरी मच. रुपया येतो, रुपया जातो. त्याच्यात जवळपास 20% कर्जातनं येतं आणि तेवढंच व्याजाला दिलं जातं. म्हणजे कर्ज घेतोय व्याज फेडायला. कर्ज घेऊन व्याज फेडतो का आपण? पहिल्यांदा स्पष्टच उत्तर देते हो. आपणच नाही, सगळेच देश करतात. अमेरिका आणि चीन दणकून करतात. खनिज तेल नसल्यामुळे आज जी आपली गत आहे ती उद्या सिलिकॉन वेफर नसल्यामुळे आपली होऊ नये. हा जो विचार आहे हा मला स्वागतार्ह वाटतो. ये डर मुझे अच्छा लगा. म्हणजे आपण आत्ता सुद्धा युरोपमध्ये द्राक्ष विकू शकतो, हीच सलामी आहे द्राक्षवाल्यांना महाराष्ट्राची. खरं सांगते मी, फार अवघड आहे युरोपियन मार्केट क्रॅक करणं, अतिशय अवघड. 2026-2025 पेक्षा इकॉनॉमिकली बरं जाईल. हे झालं सगळं जगाचं. आता देशाकडे येऊ. दुसरी गोष्ट अशी दिसली गेल्या वर्षभरात आहे, की आत्मनिर्भर बना. भारतातलं कन्झम्पशन वाढवा. आजचा इकॉनॉमिक सर्व्हे आजचा म्हणजे गेल्या आठवड्यात आलेला इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो, की आपण 2-3% वाढवलं आणि व्हिच इज व्हेरी बिग थिंग इंटरनल कन्झम्पशन. तर मला सांगा, की गेल्या बजेटमध्ये टॅक्स ब्रॅकेट वाढला आणि रफली मध्यम वर्गाला महिना ₹10,000 खेळतं भांडवल मिळेल. विच दे विल कन्झ्युम आणि मग आपल्या देशातच खरेदी होईल आणि आपण हे सगळं फाईट करू शकू. हे पहिलं होतं. आणि दुसरं सप्टेंबरमध्ये जी-एस-टी 2.0 हो. आणि त्यानं तर एकदमच म्हणजे आता दिसतंच की एवढ्या गाड्या खपल्या, हे झालं, ते झालं. टॅक्समधला रिबेट आणि जी-एस-टी ह्यानं भारतातलं कन्झम्पशन भारतीयांचं वाढलं का? आणि त्याचा या ग्लोबल कॉन्टेक्स्टमध्ये काय झालं फायदा तोटा? सो मी त्याच इकॉनॉमिक सर्व्हेचा आधार घेईन ज्याला तुम्ही रेफर केलं. अँड द इकॉनॉमिक सर्व्हे सेज दॅट आपलं जे जी-डी-पी आहे त्यापैकी आत्ता सध्या 61% कन्झम्पशनमधून येतं, व्हिच इज द लार्जेस्ट एव्हर. अच्छा. कन्झम्पशनचा शेअर हा खूप जास्ती आहे ते सध्या. थोडक्यात भारतातल्या लोकांनी भारतात खरेदी करून 61% देश चालतो आणि जी खूप मोठी गोष्ट. हां, म्हणजे जी साधारणपणे 58ला असतो शेअर ऑफ कन्झम्पशन, तो आता इन्क्रीज झालाय. सो डेफिनिटली कन्झम्पशन इन्क्रीज झालं आय वुड से. जे आपले प्रॉडक्ट स्पेसिफिक रिपोर्ट्स वगैरे असतात ना किंवा सेक्टर स्पेसिफिक रिपोर्ट्स ह्याच्यातून एक एक्स्ट्रा चित्र मिळतं, ते पटकन तुम्हाला फक्त सांगते. ते असं आहे, की कन्झम्पशन वाढलेलं आपल्याला दिसतं, पण इट इज मोर टुवर्ड्स द प्रीमियम सेगमेंटेशन. हं. व्हेअर ॲज बेसिक गोष्टींमध्ये ज्या यूज व्हॅल्यूच्या प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये मात्र स्टॅग्नेशन नाहीये, पण द ग्रोथ इज नॉट रिमार्केबल. बरं. त्यामुळे घरं विकत घेताना, म्हणजे एकदम प्रीमियम सेगमेंटची जी घरं आहेत, त्याच्यामध्ये जसा वाढदर आपल्याला दिसतो कन्स्ट्रक्शनमध्ये, तसा आपल्याला रेग्युलरमध्ये दिसला नाही. सो कन्झम्पशन हॅज ग्रोन. सो आय वुड से डेफिनिटली इन्कम टॅक्स ब्रेक्स अँड जी-एस-टी हॅज कॉन्ट्रिब्युटेड टू द कन्झम्पशन बूम. डेफिनिटली. त्याचा शेअरही वाढला कन्झम्पशनचा. बिटवीन कन्झम्पशन परहॅप्स थोडंसं प्रीमियमायझेशनकडे आपलं गेलं. हं. आणि त्यामुळे हे 6 महिने बरे गेले. बरं. कारण एक मोठं मार्केट बंद होत असताना, हे मार्केट आपलं सुरू झालं. पुन्हा जी-एस-टी 2 बद्दल आय वुड से द सेम थिंग दॅट जी-एस-टी 2.0 हॅज बीन इन द मेकिंग फॉर अ लाँग टाईम. लाँग टाईम नाही, पण हे होतंच, म्हणजे स्टेटमेंट्स होतीच गव्हर्नमेंटची, की ते रॅशनलाईज करायला पाहिजे. मग त्या 5 स्लॅब्स आहेत, त्याच्या 3 स्लॅब्समध्ये आणा, हे करा, ते करा. मग सप्टेंबरमध्येच का केलं? 2 कारणं. एक तर सप्टेंबर इज बिटवीन ऑगस्ट अँड ऑक्टोबर. ऑगस्टमध्ये ट्रम्प होता आणि ऑक्टोबरमध्ये नवरात्री. हं. त्यामुळे ते मध्ये यायला लागलं. हो की नाही? हं. कारण ट्रम्पचा फटका लागू नये म्हणून. आणि नवरात्रीमध्ये मॅक्सिमम आपल्याकडे डिस्काउंट सेल्स हे ते वगैरे दिसतं, तर त्याचा फायदा आपल्या कन्झ्युमर्सना व्हावा म्हणून. हं. पण आता प्रॉब्लेम असा पण आहे डेटा टर्म्समध्ये हां विनायक, की इकॉनॉमिक सर्व्हे आपल्याला हे सांगतं, की कन्झम्पशन फॉर 3 क्वार्टर्स. पण ॲक्चुअली कन्झम्पशन बूम हा H2 मध्ये येणार आहे. सो 4th क्वार्टरचा डेटा मास्क्ड आहे. त्यामुळे वी कॅनॉट रिअली कमेंट ऑन बरं. इट राइट नाऊ. बट येस, टू आन्सर युअर क्वेशन, येस, कन्झम्पशन वाढलं. ते वाढलंय तर दिसतंय. पण त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची क्वांटिटी इतकी चांगली होती का, की त्यानं या सगळ्या बाहेरच्या गोष्टी मिटिगेट करायला ताकद मिळाली? नाही ना. नॉट नॉट बाय इटसेल्फ, राइट? कारण हं. एवढ्या प्रमाणात मार्केट्स कशी असतात, एखादा प्रॉडक्ट तयार झाला ना, की तुम्हाला त्याचं जे अचिव्हेबल मार्केट साइज आहे तो माहिती असतो, की भारतामध्ये साधारण आपण एवढं
टाकू शकतो. बाकी आपण US ला देणार आहोत, UK ला देणार आहोत हे. हं. सो ते ऑफसेट करण्या इतपत हे होतं का? तर डेफिनेटली नव्हतं. म्हणून कन्झम्पशन बूम आपला वाढला आणि इट गेव्ह अ सपोर्ट. हं. ओके. हा कन्झम्पशन बूम वाढावा म्हणजे इन्कम टॅक्स ब्रेक जो आला होता तो आधीच आला होता. बट बरं. GST 2.0 आय थिंक वॉज अ रिएक्शन टू ट्रम्प. ओके. हं. ॲट द सेम टाईम हे वेगळे FTAs करणं. ॲट हं. द सेम टाईम हे LPG आणि शांतीसारखे डील्स करणं. हं. टू कीप द कम्युनिकेशन गोइंग विथ द युनायटेड स्टेट्स. हे सगळं करून एवढ्या सगळ्या उड्या मारून आय थिंक वी हॅव हॅड अ ग्रोथ रेट ऑफ 7.4%. हं. म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतंय थोडा कमी. इट्स स्लाइटली कन्झर्वेटिव्ह अबाउट 7%. पण फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेट्स जे आले भारताचे जानेवारी फर्स्ट वीकमध्ये, तर अकॉर्डिंग टू दॅट इंडिया विल क्लोज द इयर ॲट 7.4% ग्रोथ. बरं. व्हेरी, व्हेरी गुड. आता या सगळ्यामध्ये आलं ते बजेट. हो. तर खूप लोकांच्या खूप अपेक्षा होत्या किंवा ते त्या ट्रम्पला उत्तर असेल. या बजेटचं रॅशनल विश्लेषण काय? सो ह्या बजेटमध्ये आय थिंक सगळेच मान्य करतील, की काहीच ड्रामा नव्हता. म्हणजे तिरुवल्लुवरांकडून आलेलं एकही तमिळियन स्टेटमेंट नसावं, इतकं ड्रामारहित बजेट होतं. एखादं काहीतरी शेरोशायरीच करावी. हं. काहीच नव्हतं म्हणजे इतकाही ड्रामा नव्हता. अनाउन्समेंट्समध्येही ड्रामा नव्हता. पण मला असं वाटतं बरं का, की हाच ड्रामा होता. की देअर हं. वाज नो ड्रामा. थँक यू व्हेरी मच. हं. इट वॉज अ हं. बोरिंग बजेट. थँक यू व्हेरी मच. हं. इट वॉज अन ऑर्डिनरी बजेट. थँक यू व्हेरी मच. हं. ह्या सगळ्याला म्हणजे बोरिंग, ड्रामालेस, ऑर्डिनरी ह्या सगळ्याला एक छान शब्द पण आहे दॅट्स कॉल्ड एज अ कंटिन्युएशन बजेट. सो इट हं. वॉज अ कंटिन्युएशन बजेट. दरवेळेला काय बजेटमधून धमाके नसतात काही, की सारखाच टॅक्स ब्रेक देणार कसा? सरकारने तेवढा टॅक्स समज त्याला मिळालाच नाही, तर चालवणार कसा सरकारी सगळा कारभार? तर त्यामुळे हे कंटिन्युएशन बजेट होतं. मला म्हणजे माझं ओपिनियन आहे, की बजेट वॉज ओके अँड व्हाईल लुकिंग एट बजेट्स रॅशनल शब्द तुम्ही वापरला. रॅशनली कसं बघायचं किंवा अभ्यासपूर्ण कसं बघायचं बजेट? तर त्याच्यामध्ये ना साधारणपणे 3 भाग असतात कुठल्याही बजेटमध्ये. एक भाग असतो, की मॅक्रो इकॉनॉमिक आणि पब्लिक फायनान्स सिनारिओ जो आहे तो गव्हर्नमेंटनी मॅनेज केला का? म्हणजे डेफिसिट्स मॅनेज केली का? एक्सपेंडिचर मॅनेज केलं का? एक्सपेंडिचरची क्वालिटी मॅनेज केली का? हा एक भाग आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटीचा. दुसरा भाग असतो, की सेक्टोरल इम्पॅक्ट काय झाला? आणि ज्या सेक्टर्सवर भर द्यायला पाहिजे, नेमक्या त्या सेक्टर्सवरती भर दिला गेला का? आणि तिसरा भाग जो असतो, तो ऑफकोर्स तुमचे जे टॅक्स ब्रेक्स वगैरे आले, त्याच्यामधून ह्या पहिल्या 2 घटनांना मिळणारी पुष्टी जी होती ती मिळाली का? सो आय वुड से दॅट ऑन द मॅक्रो इकॉनॉमिक साइड ऑफ थिंग्स, आय थिंक इट लुक्स व्हेरी गुड. म्हणजे त्याच्यामध्ये तर मी 10 आउट ऑफ 10 देईन. का ते पण सांगते. ऑन सेक्टोरल इम्पॅक्ट अल्सो आय थॉट छान होतं बजेट. कारण कंटिन्युएशन दिलं त्यांनी बऱ्यापैकी त्या सेक्टर्सना जिकडे हवं होतं. असे 2-3 सेक्टर्स आहेत ज्याच्याबद्दल मला असं वाटतो कळकळा, की ह्या सेक्टर्सना अजून मिळायला हवं होतं. बट दॅट्स ओके. सरकारने हा पण कंटिन्यूममध्ये विचार करायला लागतो, की ह्यावर्षी ह्या सेक्टरला सपोर्ट करूया, दुसऱ्या वर्षी अजून कुठच्या सेक्टरला सपोर्ट करू. आणि तो थर्ड पार्ट जो होता ना टॅक्सेशनचा, तो पण आय थिंक वॉज पोषक इन मेनी वेज. ओके. सो फर्स्ट भाग घेऊया आपण पब्लिक फायनान्स. टोटल एक्सपेंडिचर ऑफ द बजेट ज्याला आम्ही साइज ऑफ द बजेट म्हणतो, दॅट वॉज अबाउट 53.4 लाख क्रोर. ॲज कंपेअर्ड टू 49.7 विच वॉज द रिवाइज्ड एस्टिमेट लास्ट इयर. तर त्यामुळे जो ग्रोथ आहे इन द बजेट साइज दॅट इज अबाउट 7-7.5% नॉमिनल. सो बजेट 53.4 लाख कोटींचं अनाउन्स झालं. आता हा जो खर्च आहे, हा 2 अकाउंट्सवरती केला जातो बरं का. एकाला म्हणतात रेव्हेन्यू अकाउंट आणि दुसऱ्याला म्हणतात कॅपिटल अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंटवरती जो एक्सपेंडिचर असतो दॅट्स रेव्हेक्स आणि कॅपिटल अकाउंटवरती एक्सपेंडिचर असतो दॅट्स कॅपेक्स. आता जेव्हा सामान्य माणूस विचार करतो, तेव्हा आपण असा विचार करू, की अरे रेव्हेन्यू अकाउंटवरती काय खर्च होतो? तर रोज दैनंदिन जो सरकारचा कारभार चालतो, त्याच्यामध्ये मुख्य सॅलरीज येतात. नंतर आजपर्यंत जे इंटरेस्ट पेमेंट द्यायचं आहे ते येतं. नंतर सबसिडीज येतात. सरकारला काही ग्रँट्स द्यायला लागतात इतर राज्यांना, त्या येतात. डागडुजीवालं बजेट असतं ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स, की रस्ता करून ठेवलाय पण त्याची डागडुजी करायची आहे. शाळा बांधून ठेवली आहे त्याला व्हाईट वॉश करायचंय. ग्रामपंचायतचं ऑफिस आहे त्याला अजून काहीतरी गरज आहे. ऑल ऑफ दिस इज ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स बजेट. सो दिस इज ऑल रेव्हेक्स. ओके. आणि कॅपेक्सवरती काय येतं? तर इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग येतं. हेल्थ किंवा एज्युकेशनसाठी येणाऱ्या ज्या मोठ्या स्कीम्स आहेत, मोठं हॉस्पिटल बांधायचंय, मोबाईल व्हॅन्स हव्या आहेत, तर ऑल ऑफ द कॅपिटल साइड व्हिच सपोर्ट्स द इकॉनॉमी. डिफेन्सचा बऱ्यापैकी मोठा भाग हा कॅपिटल अकाउंटवर येतो. सो आय एम शुअर तुम्ही अग्री कराल, की कॅपेक्सवरती जास्ती प्रमाण गेलं पाहिजे, राइट?
आय नो तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की रेवेक्स आणि कॅपेक्स मध्ये तुम्ही कसं हे केलं, ₹100 दिले तर कॅपेक्सवर किती खर्च असावा सरकारचा असं तुम्हाला वाटतं? जास्तीत जास्त म्हणजे किती टक्के? 50% 60% वर. वर, राईट? नाईस आन्सर. सो गुड आन्सर बट रॉंग आन्सर. हा, सो लेट्स टेक अ लुक एट दिस. आय अग्री विथ यू. 40% रेवेक्स करून मॅक्सिमम खर्च हा सरकारने कॅपेक्सवर करावा, हीच सायकॉलॉजी पाहिजे. आणि मी किती लोकांशी हे बोलले आणि इट्स सो इंटरेस्टिंग. तुम्ही 40-60 म्हणाला, हाच ब्रेक येतो. साधारणपणे लोक म्हणतात अरे 40-60 करावं. म्हणजे पगारावर 40% 60% एक्झॅक्टली. आणि 40% येतं ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्स, यू कॅन नॉट विश इट अवे, राईट? तर बरोबर. आहेच आहे. सो 40-60 करावं हे जरी बरोबर असलं तरी आय वुड लाईक टू टेल यू दॅट लास्ट इयर म्हणजे आत्ता जे चालू वर्ष 25-26चं जे बजेट होतं त्याच्यामध्ये 78% रेवेक्स असून 22% कॅपेक्स होतं. बापरे. Yes. So first point which we have to note is this is a very odd way of budgeting की 78% तुम्ही रेवेक्सवर टाकून 22% फक्त तुम्ही पायाभूत सेवा सुविधांकरता देता आहात देशामध्ये. किती डेंजरस आहे. बट लेट्स नॉट जस्ट लुक ॲट वन पॉइंट. लेट्स लुक ॲट द टाइम ट्रॅजेक्टरी. भारतामध्ये बिफोर 2010 जो हिस्टॉरिकल ॲव्हरेज तुम्ही घेतला तर बजेट्समध्ये 90-10 बापरे. 90% ऑन द रेव्हेन्यू अकाउंट साइड. इट्स नॉट जस्ट सॅलरीज, इट्स ऑल्सो सबसिडी ड्रिव्हन देशाचा कारभार. सबसिडी गोज इन रेवे. Revenue. It's not an asset building thing for the government. त्यामुळे it goes in revenues. So 90-10 मधून I would say 78-22 is damn good. म्हणजे तो, कारण अगेन इट्स अन इकॉनॉमिक हे, त्याच्यामध्ये नेहमी इनर्शिया असतो. तुम्ही सडनली तर नाही ना गोष्टी बदलू शकता. करेक्ट ना? आणि अगेन यू कॅनॉट विश अवे सबसिडीज इदर. 2 लाख कोटीचं फूड सबसिडी बिल आहे. 25 आपण हा ऑलमोस्ट 2 लाख कोटीचं सबसिडी बिल. एकच पॉइंट त्याच्यावर मांडते, मला फार त्याच्यावर बोलायचं नाही आहे, ते विचित्र आहे. 2 लाख कोटींचं सबसिडी बिल आपलं काय येतं? कारण आपण 80 कोटी भारतीयांना फ्री अन्न देतो, हो. प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनेअंतर्गत. मग ह्याच सरकारचं नीती आयोग असं पण म्हणतं की 5% पॉवर्टी रेशो. आर वी पुअर और आर वी नॉट पुअर? कारण इफ वी आर पुअर तर आय कॅन अंडरस्टँड दिस. पण 5% समज आपला पॉवर्टी रेशो आहे, तर तुम्ही 55% लोकांना का देताय फ्री अन्न? आय कॅनॉट अंडरस्टँड. म्हणजे सेम गव्हर्नमेंटच्या 2 गोष्टी, दे आर नॉट टेलिंग मी द सेम नॅरेटिव्ह. म्हणजे मग सरकारी मदतीवर लोक गरिबीतनं बाहेर आहेत तात्पुरती. नाही, माझं काय म्हणणं आहे, 5% ना पॉवर्टी रेशो. आय कॅन अंडरस्टँड 20% की पॉवर्टी लाईन आपली खूप डेस्परेटली डिफाईन्ड असते हो. त्यामुळे पॉवर्टी लाईनच्या वरती पण यू डोंट रिअली हॅव अ लाईफ. आय एम सिम्पथेटिक अँड आय अंडरस्टँड. ओके. 5% गरिबीचा रेशो असताना तुम्ही 20% पॉप्युलेशनला सपोर्ट केलं. आय कॅन स्टील अंडरस्टँड, बट आय कॅनॉट अंडरस्टँड 50% पॉप्युलेशनला सपोर्ट करणं. एवढा असेल का आपला खरोखर पॉवर्टी रेशो? 50% लोकांना सपोर्ट करणे आहेत का? मग त्या 50% लोकांना फ्री फूड दिल्यामुळे 2 लाख कोटींचं रेवेक्स जात आहे, विच हॅज अन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट बिकॉज यू आर मिसिंग आउट ऑन कॅपेक्स. आणि ह्या 2 लाख कोटींपैकी 50,000 कोटी जरी तुम्ही इकडे घातले ना, तर तुम्ही 7 फ्रेट कॉरिडॉर्सच्या ऐवजी 9 करू शकणार ना. का करायचं कॅपेक्स? नंबर 1, वी आर बिल्डिंग ॲसेट्स फॉर द कंट्री, विच इज गुड न्यूज. नंबर 2, इट हॅज गॉट मल्टिप्लायर्स. मल्टिप्लायरचा साधा अर्थ असा की ₹1 जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च करता, तेव्हा त्या माणसाला वाटतं की अरे घरी जा, ग्रेट, आय हॅव एन ऑर्डर, काहीतरी मला ऑर्डर मिळाली. तो घरी जाताना काहीतरी विकत घेतो. त्या दुकानदाराला वाटतं की अरे वा, आय एम ऑल्सो रिचर टुडे, माझा इन्कम ग्रो होतोय. तो अजून काहीतरी विकत घेतो. एकीकडे सगळे आपले रॉ मटेरियलचे सेक्टर्स ऑन होतात. तर आपल्याकडे जे कॅपेक्स मल्टिप्लायर्स आहेत ना, हे 4, 5, काही सेक्टर्सना 6 असे आहेत. म्हणजे 1 लाख कोटींचा तुम्ही खर्च केल्यानंतर समज 5 लाख कोटींचा GDP तयार होणार असेल थ्रू कॅपेक्स, तर आय थिंक दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आय वुड बी पॉझेसिव्ह अबाउट. मग अशा वेळेला रेवेक्समध्ये सबसिडी देण्याबद्दल ना नाहीये. टार्गेटेड बेटर इज ऑल आय एम सेइंग, इज ऑल एव्हरीबडी इज सेइंग. आपल्याकडे पॉवर्टी रेशो आहे, विच इज अ बॅड थिंग टू हॅपन, आणि त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे का? ऑब्व्हियसली. आणि बजेट इन्स्ट्रुमेंट आहे का त्याला सपोर्ट करण्याकरता? ऑब्व्हियसली. चुकीचं केलं का? नाही. पण जेव्हा इथे प्रत्येक रुपया जो तुम्ही घालत नाही तिकडे, तेव्हा तुम्ही ₹4, ₹5 एवढे फोरगो करताय ना, तेव्हा इट्स अ कॉस्टली मनी. ओके. अगेन हे का होतं मग? कारण बजेट हे पॉलिटिकल इकॉनॉमी इन्स्ट्रुमेंट आहे ना शेवटी. यू कॅनॉट अगेन विश अवे पॉलिटिक्स इदर फ्रॉम द होल थिंग.
म्हणजे आता आपल्याला बेसिक पॉलिटिकल सायन्स 11वी मध्ये जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये असं सांगतात की व्हॉट इज द फर्स्ट एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ पॉलिटिकल पार्टी टू कंटेस्ट इलेक्शन्स अँड विन इट. हम्म. इफ पॉसिबल करूयात इकॉनॉमिक रिफॉर्म्स. एंड ऑफ द डे हे हम्म. सत्य आहे ना. यू कॅनॉट रन अवे फ्रॉम दीज थिंग्स. सो एनिवे माय पॉइंट इज 78-22 हे 25-26चं बजेट आहे. लास्ट इयर्स बजेट. And I am still happy that it was 78-22 कारण we come from a history of 90-10. And I am giving full points to the finance minister की त्यांनी करत करत हे 78-22 वर आणलं बरं का. त्याच्या पुढे जाऊन यावर्षीचं आता सांगते, शी हॅज मेड इट 77-23. आय एम हॅपी. 1% इज अ बिग थिंग. बरं. इट्स 1% ऑफ 54 लाख crores. विच इज व्हेरी बिग. इट्स व्हेरी बिग. आय एम हॅपी. आणि ना हे असं 5% वगैरे फरक पडतच नाही बरं का. इट्स व्हेरी डिफिकल्ट. यू कॅनॉट चेंज थिंग्स लाईक दॅट. दीज आर इकॉनॉमिक टाइम सिरीज. त्या आपल्या आपल्या हलके हलके स्पीडनी ह्याला इनर्शियाच असतो. म्हणजे तो फिजिकल सायन्सचा भाग आहे, पण तो अगदी परफेक्ट अप्लाय कुठे होतो तर इकॉनॉमिक टाइम सिरीजला अप्लाय होतो. 2 प्रश्न आहेत माझे या मुद्द्यावर. ट्विटरवर असेल किंवा ओव्हरऑल एक मध्यम वर्ग अशी कायम ओरड करत राहतो, की आम्ही कष्ट करायचे, आम्ही आमच्यातले 30% 40% द्यायचे आणि त्याच्यातून फक्त विशिष्ट लोकांना पगार मिळतो. पुन्हा तिथं करप्शन असतं. मग आमच्या सगळ्या कष्टाला अर्थ काय? त्याच्यात इनडायरेक्टली ही जी सरकार नावाची एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याच्यावर आरोप केले जातात. त्यांच्या पगारावर एवढा खर्च होतो. दुसरं आमच्या कष्टातनं ही जी सबसिडी मेकॅनिझम आहे, याच्यावरती टीका आजवर केली जायची आणि मग तरी करप्शन आहे म्हणून टीका केली जायची. 77-23 म्हटल्यानंतर त्या टीकेत दम वाटायला लागतो, की अरे आपण एवढं राबतो आणि यातनं विशिष्ट वर्गाला पगार भरपूर मिळतो. पुन्हा करप्शन असतं आणि याच्यातच 77% जात आहे. एकतर ना उद्या तुम्ही एफएम झालात ना तरी तुम्ही 50-50 करू नाही शकणार आहात. हे लक्षातच ठेवा. हे 77-23 करायला त्यांनी फार कष्ट केले असणार आहेत. Okay, because you cannot wish away any of these processes. Okay, that's one part of the story. Second is समजून घ्या, प्रत्येक बजेट हे इन्क्रिमेंटल प्रोसेस असते. गेल्या वर्षीवरती 10% लावलं ना की एक बेसिक ड्राफ्ट मिळतो बजेटचा. करायलाच लागतं होतं, तसंच करायला लागतं आणि मग तुम्ही ट्विक करा. सो ह्याच्यात खूप पगार वगैरे मिळतात लोकांना आणि माझे पैसे जातात. आय डोंट नो. यू नीड पीपल टू रन द गव्हर्नमेंट. ओके, त्यातून मग गव्हर्नमेंटनी तुमचा आक्षेप हा असला की एक माणूस जे काम करू शकतो त्याच्यासाठी 3 जणांना एम्प्लॉय केलंय, तर आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू सेइंग की ओव्हर मॅनिंग आहे का? पण माझा जो अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये आपण मध्ये जे व्हीआरएस स्कीम्स दिल्या अंडर यूपीए इटसेल्फ, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओव्हर मॅनिंग मध्ये भारताने प्रोग्रेस केलं. म्हणजे वी मॅनेज टू रिड्यूस इट क्वाईट अ बिट. करप्शनचा जो मुद्दा आहे, वाटणं साहजिक आहे लोकांना की मी एवढं माझ्या इन्कमच्या 20% 40% व्हॉटएव्हर देते आणि मग मला काय मिळालं त्याच्या अगेन्स्ट. सो अगेन लेट अस लुक ॲट दिस थ्रू अ फॉर्मल प्रॉपर लेन्स. हे प्रोटेक्ट कसं करणार आपण किंवा हे कर्ब कसं करणार करप्शनचा जो मेनेस आहे तो. पण डिजिटल सिस्टम्स नाही का आल्या भारतामध्ये? ट्रेसेबिलिटी नाही आली का भारतामध्ये? आय वुड से वी टेकन व्हेरी गुड स्टेप्स इन ऑर्डर टू चेंज दीज थिंग्स. कॅपेक्समध्ये जे करप्शन होऊ शकतं, त्याच्यासाठी, त्याच्या रिफॉर्मसाठी किंवा त्याला स्पीड मिळावा, भारतीय टॅक्स पेयर्सचा पैसा नीट राबवला जावा, याच्यासाठी गतिशक्ती नावाचा कार्यक्रम आला. जो माझा ना जरा पर्सनली फेवरेट प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटचा. त्यामुळे तो मी जरासा तुम्हाला सांगते. व्हॉट इज गतिशक्ती बेसिकली? गतिशक्ती बेसिकली मीन्स की आपले सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, ते मल्टिपल मिनिस्ट्रीज आणि मल्टिपल डिपार्टमेंट्सच्या परमिशन्समध्ये फसतात. ओके, एक सिंपल उदाहरण घ्यायचं की इकडून समज कर्नाटकामध्ये आपण एक हायवे बांधतोय आणि मध्ये फॉरेस्टची जमीन आली की संपलात तुम्ही. राईट? मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंट परमिशन देत नाही. मग तिकडे पॉवर लाईन टाकायची का? मग पॉवर मिनिस्ट्रीकडे जा. अजून लेबर मिनिस्ट्री काहीतरी म्हणते मग हे मनरेगा खाली येईल का? ह्याच्याखाली येईल का? त्याच्याखाली येईल का? ह्या सगळ्यामध्ये तो प्रोजेक्ट गणतो. आणि जो टिपिकली 2-3 वर्षांमध्ये सुरू व्हायला पाहिजे आणि मल्टिप्लायर्स व्हिजिबल व्हायला पाहिजे, ते प्रोजेक्ट रेंगाळून 15-15 वर्ष कंप्लीट होत नाही. म्हणून गतिशक्ती. व्हॉट डज गतिशक्ती डू? 56 डिफरंट मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स अक्रॉस 1500 डिफरंट डेटा लेयर्स हे गव्हर्नमेंटने एकत्र केलेले आहेत. डेटा लेयर्स इज ऑल ऑफ दीज परमिट्स अँड थिंग्स. 1500 डेटा लेयर्स आहेत. हेच मला ऍक्च्युअली क्वेश्चन मार्क वाटतं की एवढ्या परमिट्स and different things should be there. But what Gati Shakti is really doing is it's tracing the movement of the project electronically. की समज तुमची फॉरेस्ट खात्यामध्ये फाईल जाऊन अडकली तर 15 दिवसांनी तो अलर्ट येतो की इकडे जाऊन फाईल अडकली आहे. सो तो फॉरेस्टलाही येतो आणि पीएमओ मध्ये प्रॉब्ली येतो की ही का अडकली फाईल. कोई तो हो जो सही वाले क्वेश्चन्स पूछे. तर त्यामुळे मॉनिटरिंग इव्हॅल्युएशनचा भाग सुदृढ झाला का?
आय थिंक आपण करतोय. अगेन मे बी आपण लोअर पार्ट ऑफ द कर्व्हला आहोत. हळू-हळू त्याचं वाढेल. सो मला ना करप्शनच्या दृष्टीने इट्स अ डिफिकल्ट मेनेज टू कंट्रोल. ओके. हं. ॲट बेसलाईन. पण नंबर 1 आपण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन भारतामध्ये आता आहोत का? आय वुड से येस. गव्हर्नमेंटचा आपला जो इंटरफेस आहे तो डिजिटल झाला आहे का? आय वुड से येस. गव्हर्नमेंटल डिपार्टमेंट्स एकमेकांशी बोलताना जास्ती ट्रेसेबिलिटी त्याच्यामध्ये यू घातली आहे का? आय वुड से येस. गव्हर्नमेंट पॉलिसीजना मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशनचा सायंटिफिक लेन्स आपण लावतो आहोत का? आय वुड से येस. आय वुड से दॅट ऑल ऑफ दीज थिंग्स आर गुड थिंग्स. हं. ह्यानी कंट्रोल होता का? नाही. पण मे बी 100% करप्शनच्या ऐवजी 40% राहिलं असेल. हां, अगेन डिफिकल्ट टू पुट नंबर्स ऑन इट. बट यू नो व्हॉट आय मीन, की ॲट लीस्ट डायरेक्शनली आपण बरोबर. दुसरं एक आलं, की हे जे अ, 77-23 झालं किंवा अगदी फिस्कल डेफिसिटवर आपण कंट्रोल आणला. कारण आपण सबसिडी कमी केल्या. पण त्याच्याबद्दल अशी टीका होते, की केंद्रानं सबसिडी जरी कमी केल्या, तरी सगळी राज्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या योजना आहेत, त्या एकमेकांची स्पर्धा करून आणतायत आणि केंद्रातनं जरी सबसिडी नाही गेल्या, तरी राज्य सबसिड्याच देते आणि मग केंद्रानं जो काही इन्फ्राचा फंड आणलाय त्याच्या जीवावर राज्य इन्फ्रा करतायत. त्याच्यावर लेख बऱ्याच ठिकाणी आलेत. याचं काय करायचं? ते पहिल्यांदा तुमच्या दुसऱ्या ह्याचं जरा माझं थोडं वेगळं आय एम गोइंग टू पुट इट डिफरंटली फ्रॉम व्हॉट यू पुट. केंद्र सरकारचं जे बजेट असतं ना रेवेक्समध्ये, मी मगाशी म्हटलं तसं, की एखाद्या राज्याला तुम्ही लोन दिलात ना, तर तो कॅपेक्स होतो. कारण यू आर क्रिएटिंग अ ॲसेट फॉर युअरसेल्फ, राइट? हं. पण एखाद्या राज्याला तुम्ही ग्रँट दिली, तर तो रेवेक्सचा भाग आहे. पण तुम्ही वन टाईम ग्रँट देताय, राइट? आता अँड दिस इज नॉट जस्ट एन-डी-ए. आय थिंक हे यू-पी-एमध्येच सुरू झालं होतं. येस, आय एम क्वाईट शुअर. हे लोकं काय करतात केंद्र सरकार, ते जेव्हा राज्य सरकारला ग्रँट देतात, तेव्हा दे मेक इट कंडिशनल ऑन इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन. हं. की तुला मी ग्रँट देणार आहे, तुझेच पैसे आहे, वापर, पण बाबा विहिरी खण, अच्छा. रस्ते बांध, हं. कच्ची सडक का पक्का सडक बनाव, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये घाल. त्या राज्याचं जे काही प्रायोरिटी असेल त्याप्रमाणे. सो ॲक्चुअली आय शुड टेल यू ऑफ वन मोर थिंग विनायक. रेवेक्सवरती आपला जो खर्च आहे, आय टोल्ड यू इट इज नाऊ 77%. इट्स अ बल्क, राइट? पण रेव्हेन्यू अकाउंट आहे ना आपलं, ते पण डेफिसिटमध्ये आहे. व्हॉट हं. डज दॅट मीन? रेव्हेन्यू अकाउंटवरती जो पैसा येतो मेनली थ्रू टॅक्सेस, राइट? दॅट्स नॉट इनफ टू टेक केअर ऑफ दिस अवार्ड 77%. सो रेव्हेन्यू अकाउंट डेफिसिट आपला किती आहे? तर 1.5% ऑफ जीडीपी. गेल्या वर्षी तेवढाच होता, यावर्षी तेवढाच आहे. पण आय वॉन्ट टू टेल यू समथिंग इंटरेस्टिंग. हे जे ग्रँट्स आहेत ना, सिन्स दे आर बिंग गिव्हन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन, तर सरकारचं म्हणणं काय आहे, की जरी हा रेवेक्स असला, तरी इट इज इन द नेचर ऑफ अ कॅपेक्स. हं. हे समजून घ्या. कारण ह्या ग्रँटमधून शेवटी पायाभूत सेवा सुविधाच तयार होणार आहेत, भले स्टेट्समध्ये होत आहेत. सो there is also this thing wherein the government declares an effective revenue account deficit, अच्छा. ERD. So revenue account deficit, I'm sure you'll agree, is a bad idea, कारण it means की तुमचा टॅक्स, तुमचा रेग्युलर खर्च पण it's not able to take कर्ज care of घ्यायला it. लागतं. तर that is 1.5% of GDP, but effective revenue account deficit is only 0.3% of GDP. बरं. ह्याचा अर्थ काय होतो, की बराचसा जो रेवेक्सवरती प्रोजेक्टेड खर्च आहे, तो ॲक्चुअली कॅपेक्स आहे, पण तो स्टेट गव्हर्नमेंटच्या कॅपेक्सवर दिसणार आहे. ओके. पण सिन्स द सेंट्रल गव्हर्नमेंट इज गिव्हिंग अ ग्रँट, इट इज नॉट एबल टू शो इट ॲज कॅपेक्स. इट हॅज टू शो इट ॲज अ रेवेक्स. बरोबर. दुसरा एक प्रश्न खरं तर हा मला सुचला नव्हता. थिंक बँकचे एक रेग्युलर व्ह्यूअर आहेत त्यांनी सांगितला. गुंतवणूक तज्ञ आहेत, की रुपया येतो, रुपया जातो असं जे चित्र दरवेळेला येतं. त्याच्यात जवळपास 20% कर्जातनं येतं हं, आणि तेवढंच व्याजाला दिलं जातं. हो. म्हणजे कर्ज घेतोय व्याज फेडायला. असं आहे का काही कळत नाही मला प्लीज समजावून सांगा. हे खूप कॉमन क्वेरी पॉइंट आहे हा, की कर्ज घेऊन घेऊन व्याज फेडतो का आपण? हं. पहिल्यांदा स्पष्टच उत्तर देते, हो. बरं. आपणच नाही, सगळेच देश करतात. म्हणून आपलं बरोबर आहे असं नाही हं, पण सांगते त्यातले हं. म्हणजे पहिल्यांदा लेट मी प्लेस द फॅक्ट्स ऑन द टेबल. भारत नक्की करतं. हं. सगळेच देश करतात. अमेरिका आणि चीन दणकून करतात. दीज आर द फॅक्ट्स ऑन द टेबल. नाऊ लेट्स लुक ॲट द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम असा आहे, कर्ज घेऊन व्याज फेडणं. सो जे कर्ज घेतलं जातं सरकारचं, त्याला फिस्कल डेफिसिट हे आपण ती टर्म वापरतो. सो हाऊ मच इज द फिस्कल डेफिसिट? 4.3% ऑफ जीडीपी दिस टाईम. ते पण मॅडमनी कमी केलंय. गेल्या वर्षी 4.4 होतं, यावर्षी 4.3 आहे. आय गिव्ह हर गुड मार्क्स फॉर दॅट. आता फिस्कल डेफिसिटमधून समज तुम्ही बॉरो करताय ना, तर फिस्कल डेफिसिटमधून समज मी इंटरेस्ट पेमेंट्स काढून घेतले, ओके. तर जो डेफिसिट उरतो,
त्याला प्रायमरी डेफिसिट असं म्हणतात. बर. सो अर्थतज्ञ तुम्हाला नेहमी सांगतील की फिस्कल डेफिसिट बरोबरच प्रायमरी डेफिसिट पण बघायला लागतो की त्याचं मुवमेंट कशी आहे. आय टेल यू वाय. अच्छा. समज फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, टोटल बॉरोईंग. ओके, त्यातून मी समज इंटरेस्ट काढून घेतल्यानंतर मला झिरोच येतंय प्रायमरी डेफिसिट, बिकॉज इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल. तर व्हॉट इट मीन्स इज की मी कर्ज घेऊन फक्त इंटरेस्ट भरतीये, पण बाकी सगळा सरकारचा डे टू डे कारभार ते स्वतःच्या टॅक्समधून चालवू शकतो. अच्छा. नाहीतर काय होईल, कर्ज घेऊन सबसिडीज देणं, कर्ज घेऊन सॅलरीज देणं, हे पण सुरू होईल. हो. ओके, म्हणजे थोडक्यात घेतलेलं कर्ज व्याजाला वापरलं तर बरं. थँक्यू, बरोबर. हम्म. ओके, सो प्रायमरी डेफिसिट आपण जेव्हा बघतो तर 4.3% इज फिस्कल डेफिसिट ऑफ इंडिया आणि प्रायमरी डेफिसिट या वर्षीचं 0.7% आहे. 2 वर्षापूर्वी हे 1.4% ऑफ जीडीपी होतं, म्हणजे आपण हाफ केलंय प्रायमरी डेफिसिट. हो. ओके, बट द एक्सप्लेनेशन डझंट एंड देअर. सो एक तर हा भाग आहे की हे आयडियली झिरोच हवं होतं, पण हे 0.7% ऑफ जीडीपी आहे. बट व्हॉट इट रिअली मीन्स इज येस, आपण कर्ज घेऊन इंटरेस्ट देतोय, पण ऍटलीस्ट आपण कर्ज घेऊन सॅलरीज नाही देत. कारण सिरियसली बँकरप्ट प्रपोजल आहे हे, की कर्ज घेऊन घेऊन सॅलरीज कोण देतं सांगा. ओके, सो कर्ज घेऊन आपण इंटरेस्ट देतोय, विच इज फाईन, बिकॉज द नेक्स्ट थिंग इज दिस सस्टेनेबल. ओके, तुम्ही ऐकलं असेल यावर्षी की निर्मला सीतारामन बोलताना आणि स्पेशली बिफोर द बजेट त्या हे खूप वेळेला बोलल्या की मी बजेटला यावर्षी अँकर करणार आहे पब्लिक डेट टू जीडीपी रेशिओमध्ये, नॉट जस्ट इन फिस्कल डेफिसिट. ओके, म्हणजे काय ते प्लीज. हो सांगते. सो त्या वर्षी जेवढं कर्ज घेतलं 4.3% ऑफ जीडीपी, त्याला आपण काय म्हणतो, फिस्कल डेफिसिट म्हणतो. पण वर्ष आपण डेफिसिट्स करतोय ना, म्हणजे आपण कर्ज घेतच राहतोय आणि दरवर्षी यू कॅनॉट रिटर्न. सो देर इज सम आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच इज कॉल्ड एज पब्लिक डेट. अच्छा. ओके, सो डेट इज समेशन ऑफ ऑल आउटस्टँडिंग फिस्कल डेफिसिट्स, सो टू से. आपलं पब्लिक डेट टू जीडीपी रेशो किती आहे भारताचा, तर तो सध्या 55 काइंड ऑफ टक्के आहे, 55.1% ऑफ जीडीपी. याचा अर्थ की आपली जी मिळकत आहे त्यापैकी 55% इज आपलं व्हॉट वी ओ टू अदर पीपल. ओके, कम्पॅरेटिव्ह नंबर्स सांगते म्हणजे तुम्हाला कळेल की हा प्रॉब्लेम सिव्हिअर आहे, पण वी आर डुईंग ओके, आपण लॉंग टर्म मध्ये मॅनेज होऊ शकतोय. अमेरिकेत हे प्रपोर्शन जे आहे पब्लिक डेट टू जीडीपी रेशो इज 121% बापरे. आणि चायनामध्ये 300. बापरे. इट्स रिअली बापरे. वी आर एट 50%, 55%. सो त्या काय म्हणाल्या की मी आय एम गोइंग टू मेक शुअर की मला हे पब्लिक डेट न 50% वर आणायचं. दॅट मीन्स दरवर्षी मला 1% पब्लिक डेट आय वॉन्ट टू रिड्यूस. इफ यू वॉन्ट टू रिड्यूस द पब्लिक डेट एव्हरी इयर, दॅट मीन्स ऑटोमॅटिकली तुम्ही नवीन कर्ज किती घेऊ शकता याच्यावरती लिमिट येतं आणि तुम्ही शिस्तीत राहता. अँड आय लाईक दॅट. सो फिस्कल डेफिसिट मला 4.3%च मी करू शकते का, कारण माझा पब्लिक डेट रेशिओ आता मला 55 होता, तो मला 54 ला आणायचा. म्हणजे पहिल्यांदा ना पब्लिक डेट रेशिओ फिक्स होतोय बजेटिंग प्रोसेसमध्ये. मग हा 55चा 54 करायचा, म्हणजे मॅक्सिमम फिस्कल डेफिसिट मी किती घेऊ शकते, 4.3%. म्हणजे पहिल्यांदा फिस्कल डेफिसिटचा आकडा फिक्स होतोय, त्याच्या भोवती बजेट नामक जुगाड तयार केलं जातं. अँड यू विल नॉट स्पेंड मोर दॅन दिस. हे ऑफ डिसिप्लिन गव्हर्नमेंटमध्ये येतं. तुमचा जो प्रश्न होता की कर्ज आपलं केवढं आहे, म्हणजे कर्ज आपण घेऊन त्यातून फक्त इंटरेस्ट फेडतोय का, आपण हे कर्ज वेड्यासारखं घेत बसलो तर ह्या इंटरेस्ट पेमेंटचा जो बर्डन आहे तो वाढतच जाणार अक्रॉस टाइम. त्यामुळे कुठेतरी कर्जावरती आळ येणं हे महत्वाचंच होतं, ते त्यांनी केलेलं आहे. बट आय वॉन्ट टू टेल यू वन मोर लास्ट बिट ऑन दिस, विच इज दॅट एकदा मी तुम्हाला म्हटलं तसं की प्रायमरी डेफिसिट जितकं कमी तितकं चांगलं आहे. आपलं 0.7% ऑफ जीडीपी आहे. होपफुली इफ वी मॅनेज पब्लिक डेट करेक्टली इट विल गो डाऊन टू 0.5%, 0.4%. याला वेळ लागतो. इट्स नॉट गोइंग टू बिकम झिरो टुमॉरो, कारण पब्लिक डेट रिटायर करायचंय, होईल हळूहळू. ओके, इन द मीन व्हाईल कर्ज तर आपलं आउटस्टँडिंग आहे. इन द मीन व्हाईल आपला नॉमिनल ग्रोथ रेट किती आहे भारताचा, चला 7% इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणतात, 7% रिअल ग्रोथ रेट प्लस 2% इन्फ्लेशन धरूया. फार काय आता इन्फ्लेशन नाही, 9% नॉमिनल ग्रोथ रेट धरायला हरकत नाही भारताचा. आपला इंटरेस्ट रेट किती आहे, वुड से अबाउट 7%. बर. मॅक्स किती मिळतो 1 year FD? 1 year FD ला वी आर एट अबाउट 6.6, 6.7, 7% धरू. सो इफ 9% इज द ग्रोथ रेट ऑफ इंडिया अँड 7% इज द कॉस्ट ऑफ इंटरेस्ट, तर आपल्याला 2% प्लस आहे ना. सो ग्रोथ टेक्स केअर ऑफ इंटरेस्ट पेमेंट. अच्छा. सो तुमचा जो प्रश्न आहे तो व्हॅलिड आहे,
की मी कर्ज घेऊन घेऊन इंटरेस्ट देतोय का? उत्तर आहे हो. कारण प्रायमरी डेफिसिट इज पॉझिटिव्ह. सो इट मीन्स आपण कर्ज घेऊन इंटरेस्ट भरतोय. बट गुड पार्ट इज सिन्स युअर ग्रोथ रेट आउटस्ट्रिप्स द इंटरेस्ट पेमेंट, तो पण सपोर्ट करतो कर्ज द्यायला. आणि दॅट हेल्प्स यू टू रिड्यूस युअर फिस्कल डेफिसिट अक्रॉस अच्छा. हां. सो हे 20 पैसे, 24 पैसे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बट इट्स सस्टेनेबल म्हणणं असं आता पब्लिक डेट सस्टेनेबल आहे का? तर आता बरेच पब्लिक फायनान्स कॉमेंटेटर्स म्हणतात, "हो, भारताचं सस्टेनेबल दिसतं इन द लाँग टर्म. पण वी विल हॅव टू बिहेव." मला कळलेलं व्हर्जन सांगतो, बरोबर आहे का ते? कुठल्या अर्थानं? शब्द मोठे आहेत म्हणून, की माझ्याकडे ₹100 पगार येतोय आणि माझं होम लोन, माझं व्हेइकल लोन, माझं पर्सनल लोन असं मिळून माझे ₹70 जातात. तर माझा ₹100 जी-डी-पी मानला तर ₹70 माझ्यावरचं कर्ज आहे, ₹30च मला उरतात. असं भारताचं 100चं 55 आहे आणि ते त्यांना 54, 53, 52 करत आणायचं आहे. कारण माझा पगार 100चा 110 होईल, 120 होईल आणि कर्ज 70 राहील. असं जर का कॉमन मॅननं विचार केला तर हे असंच काहीतरी आहे का? हो, बरोबर आहे. तर मग आज कसं आहे, की आपण कर्ज घेऊन व्याज देतो. हं, दरच वर्षी आपण हे करणारच आहोत. हं, कर्ज घेऊन व्याज द्यायलाच लागतो. कारण सरकार हा प्राणीच असा आहे व्हिच इज अ हाय एक्सपेन्स हं. थिंग. यू कॅनॉट रन अवे की देयर इज अ व्हल्नरेबल सोसायटी टू टेक केअर ऑफ. सबसिडीजमधून पटकन बाहेर पडता येत नाही. सॅलरी बर्डन असतं सरकारचं, ग्रँट्स द्यायला लागतं. त्यामुळे हे असं असणारच आहे, की आपण कर्ज घेऊन व्याज फेडणार आहोत. हं, पण आत्ता आपली ग्रोथ रेट पण चांगली. हं, वी आर ग्रोइंग ॲट 9% नॉमिनल. कशापेक्षा? इंटरेस्टपेक्षा. हं, तर मेक हे वाईल द सनशाईन. आता आपल्याला हं, हा 2%चा बेनिफिट मिळतोय ना. म्हणजे असं आहे, की तुम्हाला ₹100 मिळकत आहे. पण तुम्हाला आता काहीतरी प्रमोशन पण मिळालं. हं. तो एक्स्ट्राचा पैसा मिळाला ना, तो मदत करतो आपल्याला फेडायला. पण तुम्ही आता जे बोललात त्यावरून मला लक्षात आलं बहुतेक खूप क्लिष्ट झालं दिस पार्ट ऑफ नाही, द नाही, 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 नाही. स्टोरी बिकॉज इट्स डिफिकल्ट म्हणजे हे हो. असं मॅक्रो इकॉनॉमिक्स एक्सप्लेन करणं. बट ऑन मॅक्रो मॅनेजमेंट मी म्हणेन मला आवडलं बजेट. म्हणजे एव्हरीथिंग इज कंटिन्युएशन बजेट आहे. हं. लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये काही म्हणजे छान कंटिन्युटीमध्ये पुढे नेले. पण हे जे तुम्ही जगाबद्दल बोलताना बोलत होतो आपण, तेच बजेटमध्ये पण आणलेलं दिसतंय, की टेक्सटाईलला तिकडे प्रॉब्लेम आहे, इथं टेक्सटाईलला काहीतरी अलोकेशन विशेष करा. तिकडं अजून कशाला प्रॉब्लेम आहे, इकडं अलोकेशन विशेष करा. बरोबर. तर ही जी बॅक स्टोरी होती, ही सांगितल्यावर मग बजेटची सेक्टरल प्रायोरिटी योग्य ठरते. असं झालंय. झालंच ना. त्यामुळे हं. टेक्सटाईलला मिळालं, लाईव्हस्टॉक आणि फिशरीजला पण मिळालं कारण श्रिम्प उद्योग हां. म्हणून सेक्टोरल म्हणजे ते अलोकेशन नारळ वगैरे जे आले, त्या हां. सगळ्याचं काहीतरी जगाशी कनेक्शन आहे. हां. हाय व्हॅल्यू ॲग्रीकल्चरला आलं ना. नारळच नाही, काजू निर्यात करतो आपण. हो. हं. त्यामुळे फर्स्ट पार्ट इज मॅक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट कसं होतं बजेटमध्ये रॅशनली आय विल से इट वाज फाईन. हं. ओके. विथआऊट एनी पॉलिटिकल बायस. इट वाज फाईन. बरोबर कंटिन्युअममध्ये सगळ्या गोष्टी प्रोग्रेस झाल्या. हं. सेक्टोरल ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स क्रीप्स इन किंवा ग्लोबल जिओ पॉलिटिक्स क्रीप्स इन किंवा त्या सरकारचा काही वेगळा अजेंडा असू शकतो. हं. सेक्टोरल अलोकेशनमध्ये यू आर राईट. टेक्सटाईल आणि हे दिसलंच की आपल्याला. हं. तसंच एक काही-काही आता इन्फ्रास्ट्रक्चरला जे दिले ते म्हणजे मला 2-3 गोष्टी ज्या आवडल्या फार. मला असं वाटलं की शी ट्राईड टू फोकस ऑन दोज सेक्टर्स जिथे सॅच्युरेशन झालेलं नाही. अच्छा. अँड दॅट विल लीड टू द ग्रोथ. कारण हे आपलं जे नाजूक काम आहे ना आता, की आपण कर्ज घेऊन व्याज देतोय. ह्याच्यामध्ये एक गोष्ट तर खूप खरी आहे विनायक, की आवर ग्रोथ रेट हॅज टू बी मोर दॅन आवर इंटरेस्ट कॉस्ट. हं. नाहीतर तुम्हाला जास्ती बॉरो करायला लागेल. मग ग्रोथ रेट समज माझा जास्ती पाहिजे ॲज कंपेअर्ड टू माय इंटरेस्ट कॉस्ट, तर मग द बजेट नीड्स टू पुट इट्स मनी इन दोज सेक्टर्स जिकडे पटकन ग्रोथ मिळेल. बरोबर. तर हॅज इट डन दॅट? तर मला असं वाटतं जो टियर 2, टियर 3 सिटीजवरचा जो हे होता, दॅट हां. वॉज व्हेरी, व्हेरी इंटरेस्टिंग. ज्या सेक्टर्सला स्पोर्ट्स गुड्स, ओके, हं. ज्या ज्या सेक्टर्सला आपण साधारणपणे सॅच्युरेशन अजून बघितलं नाही भारतामध्ये. तर हं. सेक्टोरली मला वाटतं प्रायोरिटीज रिफ्लेक्टेड अ पुश की आपण इकडे हाय ग्रोथ करूया. ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते, अं, आपलं जे जी-डी-पीचं विभाजन असतं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी सेक्टर. तर प्रायमरी सेक्टर रफली कॉन्ट्रिब्यूट्स अबाउट 19% धरा तुम्ही. त्याच्या प्रायमरी सेक्टरमध्ये काय-काय येतं? तर त्याच्यामध्ये ॲग्री, फिशरीज, फॉरेस्ट्री, ॲग्री लाईव्हस्टॉक, फॉरेस्ट्री, फिशरी आणि मायनिंग कॉरिंग हे सगळं येतं. तर त्या प्रायमरी सेक्टरचा ग्रोथ रेट आहे ना, यावेळेला हे फर्स्ट एडव्हान्स एस्टिमेटचं मी तुम्हाला सांगते, इतका कमी ग्रोथ रेट आहे, जेमतेम 3% आहे. बरं.
दॅट मीन्स प्रायमरी सेक्टर हॅज नॉट रिअली कॉन्ट्रीब्युटेड टू द GDP ऑफ इंडिया इन दिस इयर. बरं. पण त्याच्यामध्ये मी आज जाऊन बघितलं तर क्रॉप सेक्टर जो आहे त्याचा ग्रोथ रेट 3.5% आहे, पण लाईफस्टॉक अँड फिशरीचा ग्रोथ रेट 7% आहे. सो दीज आर द सेगमेंट्स विच आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्रोथ. फक्त ह्यांचा जीवच छोटा आहे. हं. ओके, म्हणून त्यांनी ते सबका साथ सबका विकास मध्ये ते घेतलं, ते तिसरं कर्तव्य वगैरे करून. त्यांनी हो. जी 3 कर्तव्य सांगितली ना व्हेरी क्लिअरली, त्याचं बघा तुम्ही रॅशनली विचार करा. कर्तव्य पहिलं काय होतं की ग्रोथ, म्हणजे जे बिग तिकीट सेगमेंट्स आहेत ना त्याला प्रमोट करा. कर्तव्य 2 काय होतं की ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की आयुष प्रोफेशनल्स, योगा प्रोफेशनल्स आम्ही तयार करू, काय व्हेटरनरी प्रोफेशनल्स आम्ही तयार करू. तिकडे पण व्हेट का? कारण ते लाईफस्टॉकला सपोर्ट करतात. हं. आणि जो थर्ड कर्तव्य त्यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास, म्हणजे छोट्या जीवाची लोक आहेत बट ते कॉन्ट्रीब्यूट आणि त्याचे ग्रोथ रेट्स पण हाय आहेत. तिकडे बरोबर पैसा गेलेला आपल्याला दिसतो. सो आय वॉज हॅपी विथ द सेक्टोरल अलोकेशन. सगळेजण असं म्हणाले, की मॅन्युफॅक्चरिंग हा फोकस आत्ता आहे, भविष्यात राहील, त्यातही इलेक्ट्रॉनिक्स. मग खूप लोकं म्हणतात, की आपली मॅन्युफॅक्चरिंगची बस आधी चुकलेली, मग ती आत्ता मिळवायची आहे. काय होईल का हे सगळं? इट्स डिफिकल्ट. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचा आपला जो सेकंडरी सेक्टर आहे विच इज मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन आणि सम अदर थिंग्स, इलेक्ट्रिसिटी, गॅस, युटिलिटीज वगैरे, ह्या सगळ्याचा GDP कॉन्ट्रीब्युशन इज अबाउट 25%, हं. विच आयडियली शुड बी मोर. ओके, कारण इथे जॉब्स तयार होतात. हं. कारण दिस गिव्स यू, मी म्हणेन स्टेडीनेस इन इन्कम, वेरॅज अदर्स कॅन बी लिटल मोर वोलेटाईल. तर त्यामुळे ती बस चुकली हे म्हणजे खरंच राहून राहून वाईट वाटणारी ती गोष्ट आहे की ती बस चुकली. आत्ता जो मॅन्युफॅक्चरिंग वरती जो फोकस आहे तो मला म्हणाल तर मला तो स्वागतार्ह वाटला. आणि मी मगाशी म्हटलं तसं की खनिज तेल नसल्यामुळे आज जी आपली गत आहे ती उद्या सिलिकॉन वेफर नसल्यामुळे आपली होऊ नये. हं. हा जो विचार आहे हा मला स्वागतार्ह वाटतो. बरोबर. ये डर मुझे अच्छा लगा. हं. अँड दिस मीन्स दॅट यू आर लाईव्ह टू व्हॉट इज हॅपनिंग अराउंड यू. आता तुम्ही विचार करा सेमिकॉन किती इम्पॉर्टंट झालंय आज. म्हणजे हं. तुम्ही स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, ड्रोन्स, त्याच्यावरती अजून जा, सॅटेलाइट्स, EVs, कार्स, पॉवर ग्रिड्स, म्हणजे कुठे लागणार नाहीये आपल्याला सेमिकॉन. बरं सेमिकॉनमध्ये इश्यू काय आहे? सिलिका आपल्याकडे मायनेबल नाही. हं. ओके, पण त्या वेफरसाठी, अगेन यू विल अंडरस्टँड इट मच बेटर देन आय डू. पण त्या वेफरसाठी ज्या बाकीच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते त्यांनी ते रिअल अर्थ कॉरिडॉर कॉरिडॉर्स, काढले. कॉरिडॉर्स मधून तो एक थ्रस्ट देण्याचा त्यांनी प्रयत्न केला जो मला पटला. नंतर आपल्याकडे काही काही आपण बेनिफिट्स दिलेत. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी आपण सेफ हार्बर, IT साठी सेफ हार्बर. तर ऑल ऑफ दीज बेनिफिट्स आर ऑल्सो टेलिंग अस दॅट द गव्हर्नमेंट इज कीन ऑन मेकिंग शुअर की उद्या सेमीकंडक्टर नसल्यामुळे आपले हात दगडाखाली जाऊ नये. पण दिस इज क्लिअरली द फ्युचर. हं. त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला काम करायलाच पाहिजे. तर तुमच्याकडे सिलिकॉन नाही, मायनेबल, ओके. तुम्ही वेफर्स इम्पोर्ट करून त्याच्या पुढचं जे सेमीकंडक्टर्स बनवण्याची प्रक्रिया आहे ती तरी भारतात व्हायला पाहिजे. ती टेक्नॉलॉजी घ्या तुम्ही. ट्रम्प इज एनीवे, ही इज व्हेरी कीन ऑन सेलिंग अस टेक्नॉलॉजी. मग आम्हाला हवी तितकी बाबा. हे पण सांगायला पाहिजे आपण. किती मार्क द्याल बजेटला 10 पैकी? 9. मला आवडलं हे बजेट. मला राइट. सिरियसली आवडलं आणि याच्यात कुठलाच ड्रामा नव्हता. हे मला खूपच आवडलं. हं. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, की 2026-2025 पेक्षा इकॉनॉमिकली बरं जाईल का? आय होप सो. अ लॉट विल डिपेंड. आता बघूया ते काय फाईन प्रिंट येतं हं. आपल्याकडे. सो प्रिडिक्टेबल तर नसतं. बट आय थिंक जे प्लॅन्स आर इन प्लेस दे सीम टू बी ऑन ट्रॅक. हं. आपण बरं आणि दुसरं बरं का, मला अजून एक पण आवर्जून सांगायचं, की शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणजे शेतीला काहीच मिळालं नाही. अहो ज्या स्कीम्स आहेत त्या कंटिन्यूममध्ये आहेत. नवीन स्कीम आली नाही फॉर सोयाबीन, मेज, राईस अँड व्हीट. कारण ती आली फॉर काजू अँड नारळ अँड ऑल ऑफ दॅट. आणि इट केम इन फॉर लाईफस्टॉक अँड फिशरीज, हाय व्हॅल्यू सेगमेंटसाठी आली. सो टू हँडल युअर क्वेरी, द प्लॅन्स मला इंटलेक्च्युअली पटणारे प्लॅन्स वाटले, की नंबर 1 जिकडे सॅच्युरेशन झालेलं नाही त्या सेगमेंट्सना हलवण्याचा प्रयत्न आहे. जे फ्युचर रेडी आपल्याला करेल त्या गोष्टींना हलवण्याचा प्रयत्न आहे. जिकडे हाय ग्रोथ आपल्याला मिळू शकते, बरे त्याचा जीव छोटा असेल, फिशरीज, लाईव्हस्टॉक वगैरे, तिकडे हलवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं करताना पब्लिक डेट कमी करण्याचा प्रयत्न केला. फिस्कल डेफिसिट इज ऑन ट्रॅक. फ्रॉम द गव्हर्नमेंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू, इट हॅज साइन्ड 5 डिफरंट कॉन्ट्रॅक्ट्स विथ डिफरंट एजन्सीज. वी आर ट्राइंग टू एक्सपोर्ट. थिंग्स आर लुकिंग अप. हे जे सगळे करार वगैरे आपण केले ह्याच्यामध्ये फक्त मला एक डेफिनेटली वाटतं,
की आता सरकारने ना स्किलिंगवर आणि कपॅसिटी बिल्डिंगवर ना खूप पुश द्यायला पाहिजे, स्पेशली विथ युरोप. कारण हे अतिशय अवघड मार्केट आहे. आत जायला अतिशय अवघड, फार किचकट आहेत हो युरोपियन. म्हणजे एक द्राक्षाचा आम्ही मध्ये अभ्यास केला होता. द्राक्षाच्या निर्यातीवरती 90 डिफरंट डिफरंट केमिकल मॉलिक्युल्स वरती यांची मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट्स असतात, MRLs. बापरे! एक द्राक्ष घेतलं तर 90 त्याच्यावर किती पेस्टिसाइड्स आहेत ते ही फवारणी, तपासायचे. मग त्याचं हे टाइम टेबल असतं की ही कधी करायची, म्हणजे मग तो राहत नाही रेसिड्यू. मातीत काय घालाल, प्रोडक्टवर काय फवारणी कराल, ते प्लॅस्टिक क्लस्टरिंग केलं का, 90 केमिकल मॉलिक्युल्सला ट्रॅक करतात ते SPS द्वारे. किती अवघड आहे अहो द्राक्ष निर्यात करणं. खरोखर म्हणजे इट्स अ फीट की आपल्या लोकांनी ते मार्केट डिकोड केलंय. म्हणजे आपण आत्ता सुद्धा युरोपमध्ये द्राक्ष विकू शकतो, हीच सलामी आहे द्राक्षवाल्यांना महाराष्ट्राच्या. खरं सांगते मी, फार अवघड आहे युरोपियन मार्केट क्रॅक करणं, अतिशय अवघड. आणि 90चे 92 होतात, 95 नोटिफाय वेळेवर करतात. असं नाही की अचानक केलं आणि आपल्याला माहित नव्हतं. पण होतं कसं ना, की जेव्हा हे बदलले जातात कुठलेही यापैकी लिस्ट, तेव्हा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची जी यंत्रणा आहे, की बाबा हे केमिकल वापरू नको, हे वापर, किंवा ह्याची फवारणीचा तो वेळ निघून गेली, ही आता कर. तर ही सगळी जी यंत्रणा आहे ना, ही पण फार सुंदर बसवली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते आता आता ते गणित जमलंय आपल्याला, पण ते जमेपर्यंत वेळ लागतो. खूप. आता ह्या ज्या नवीन गोष्टींसाठी आपला करार साईन झाला आहे, त्याच्यासाठी पण हे गणित बसेपर्यंत ना प्रचंड कपॅसिटी बिल्डिंग, हँड होल्डिंग, कंटिन्युअस स्किलिंग. ते काय बोलतायत, ते फक्त जर्मन फ्रेंच भाषेत बोलत नाही, त्यांची भाषाच वेगळी असते. कारण दे लुक ॲट अ प्रॉडक्ट डिफरंटली. दे लुक ॲट अ प्रॉडक्ट, इट्स गोइंग टू एंटर माय ब्लड स्ट्रीम. त्यामुळे हे मला सेफ आहे की नाही याच्याबद्दल ते इतके केअरफुल आहेत. आपण एवढा विचार करतच नाही इथे भारतामध्ये. सो आपला जो फायटो सॅनिटरी आणि सॅनिटरी कंडिशनिंग आहे आणि त्यांचं जे आहे आणि नियमबद्ध जे आहे, हे समजून घ्यायला, हे डिकोड करायला इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आता पुढचे 10 महिने ना खूप ह्याच्यावरती काम व्हायला पाहिजे. तरच आपण हे एंटर करू शकू. नाहीतर काय झालं करार? शेवटचा प्रश्न, हे सगळं एवढं जे चालू असतं ना, ते माहीत नसतं कॉमन मॅनला, टेक्नोक्रॅटना. आज आज मला कळलं, की वाणिज्य मंत्रालय एवढं काम करतं आणि तिथं काय जी काही यंत्रणा असेल ती काय विचार करत असेल. तर ॲज अ लेमॅन, की ज्याला दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये वाचण्या इतपतच बजेट माहिती आहे, बातमीपुरताच करार माहिती आहे आणि तो त्याचं आयुष्य जगतोय. त्याने या सगळ्यातनं काय टेक अवे घ्यावा? त्यांनी स्वतःला इन्फॉर्म ठेवावं. हं, अ, ह्या सगळ्यामुळे डायरेक्टली भले नाही, पण इनडायरेक्टली आपल्यावरती इम्पॅक्ट होतो. हं, याचं आय थिंक पीपल आर ऑलरेडी अवेअर. हं, आपल्याला दिसतं ना, लोकं इंटरेस्ट घेऊन हे डिबेट्स फॉलो करत असतात. हां, एवढ्या डीपली जाणार नाहीत मे बी, की टेक्सटाईलचा शेअर किती आहे वगैरे, वगैरे, राइट? पण आय थिंक कॉमन मॅननी हे वाचत राहावं. कारण इट इज आवर कंट्री, इट इज आवर रेव्हेन्यू आणि इट इज गोइंग टू हिट आवर जॉब्स. हं, त्यामुळे हा अगदी स्वार्थापोटी का होईना, यू हॅव टू बी वेल इन्फॉर्म्ड. अकॉर्डिंगली तुमचं प्लॅनिंग करावं. अनसर्टन्टी राहतेच ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्या अनसर्टन्टी बद्दल अप्रिशिएट द फॅक्ट की उद्या अनसर्टन्टी असू शकते. हेज युअर रिस्क अकॉर्डिंगली. शहाण्यासारखं वागावं खरं सांगायचं तर, आणि बी वेल इन्फॉर्म्ड. या 2च गोष्टी मी सांगेन. पण आत्ता सामान्य माणूस सेफ I पोझिशनमध्ये would आहे. say so, Vinayak. With हं, 7.4% growth rate, inflation at 2%, I'm quoting RBI गव्हर्नर, की ते कधी मला वाटतं ऑक्टोबरच्या पॉलिसीमध्ये म्हणाले होते, की इंडिया इज एक्सपिरियन्सिंग अ गोल्डी लॉक्स फेज. तुम्हाला हो. आठवत असेल तर. गोल्डी लॉक्स म्हणजे परीकथांमधलं एक कॅरेक्टर येते आणि मला वाटलं नव्हतं तुमच्या शोवरती मी परीकथा सांगेन, पण आय मेक इट व्हेरी क्विक. तर ती गोल्डी लॉक्स नावाची मुलगी असते, तिचे सोनेरी केस असतात म्हणून गोल्डी लॉक्स. ती एका वनात जाते आणि तिला एक घर सापडतं आणि तिला भूक लागली असते. तर आज जाते बघते तर 3 बाउल्समध्ये खीर असते. पहिली चाकते म्हणते, "बाई हे फारच गरम आहे." दुसरी चाकते म्हणते, "शी हे फारच थंड आहे." मग तिसरे चाकते म्हणते, "हां, धिस इज परफेक्ट." आणि ती ते खाऊन टाकते. मग वरती जाते, तिला झोप आली असते. मग पहिला बेड म्हणते, "हा फारच मोठा आहे बाई." मग दुसरा ती म्हणते, "हां, हा फारच लहान आहे." मग तिसरा बेड इज परफेक्ट आणि त्याच्यात तिला झोप लागते. आणि मग ते 3 अस्वलं राहायची तिकडे. असं काहीतरी आहे. मग ती 3 अस्वलं येतात वगैरे आणि मग काही नाही, मग ती त्यांना बघून पळून जाते. एवढीच गोष्ट. तर गोष्ट ही इतकी साधी आणि 4 वर्षाच्या मुलांना सांगितली जाणारी गोल्डीलॉक्सची कथा संजय मल्होत्रा कसे बोलले. तर त्यातला बोध त्यांनी छान उचलला असं मला वाटलं, की जस्ट राइट ही जी प्रकार आहे ना, की धिस पॉरेज इज जस्ट राइट फॉर मी. धिस बेड इज जस्ट राइट फॉर मी. तसं भारताचं आत्ता नॉर्मली काय होतं, हाय ग्रोथ रेट असला, की दणादण डिमांड एवढी वाढते, की इन्फ्लेशन येतं. पण तुमचे सप्लाय तेवढा रॅम्प अप होऊ शकत.
इन्फ्लेशन कमी असलं तर ह्याचा ऑब्व्हियसली अर्थ असा असतो की डिमांडच नाहीये आणि त्यामुळे ग्रोथ दुखतं. म्हणजे आपल्याकडे ना टिपिकली आजवर असं दिसलंय की हाय ग्रोथ हॅज बीन अकंपनीड बाय हाय इन्फ्लेशन अँड लो इन्फ्लेशन झोन्स ब्रिंग अबाउट व्हेरी मॉडरेट ग्रोथ. सो राईट नाउ इंडिया इज गोल्डीलॉक्स. We are in 7 हाय point. ग्रोथ, लो इन्फ्लेशन. Yes, sir. We are at 7.4% growth rate with hardly 2%. Hardly 2% पण नाही. CPI numbers is at 1.3%. Very low inflation right. So we are Goldilocks. So I'm hoping हे Goldilocks सगळ्यांना छान गुड न्यूज देईल ह्या वर्षामध्ये. क्या बात आहे. ही गोल्डीलॉक फ्रेज राहावी अशी अपेक्षा Yes, करूया I आणि hope. इथंच थांबूया. इतकं समग्र शिकता आलं. खूप खूप आभार. पुन्हा भेटू. पण आता इथंच थांबूया. धन्यवाद. Thank you.